तुका म्हणे माझे हेची सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व हो तुका म्हणे माझे हेची सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व Ram Krishna Hare
राम राम ककुळाते तो हरी क्षण भर निवरी क्षण भर निवरी क्षण भर निवरी I
काकुलादी हरी काकुलादी तो हरी
नर्मदे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी की सारी घटनाएं और पात्र टोटली ओरिजिनल है। इसका आपके जीवन से बड़ा गहरा संबंध है, लेकिन ये संबंध जिस बात से प्रस्तापित होता है वह है भगवान परमात्मा का नाम कलवतात हरि कीर्तना मन मोकळं करून सगळ्यांनी टाळी आणि मुखाने नामचिंतन। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हरे नारायण 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 हरि नारायण 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 हरि नारायण 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 हरि नारायण नारायण गोपाल कृष्ण भगवान की जय। कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या इमारतीची कळस। मायापेक्षा तुम्ही सिनियर लोक आहे, प्रत्येकाचं प्रेम लोक तर डायरेक्ट लिहितात माय लाईफ इज माय वाईफ। आपलं प्रेम जास्तीत जास्त पत्नी लेकरापुरतं सीमित आहे, पुढे आपलं जात नाही। दुसरा एक वर्ग आहे की त्यांचं प्रेम अनलिमिटेड। जब प्रेम अनंत होता है तब व्यक्ती संत होता है। संताचं प्रेम हे विश्वाची माझे घर, त्यांना सगळं जे का रंजले गांजले सगळ्यांना आपलंसं करणारं व्यक्तिमत्व। संतांचं प्रेम त्यांची वत्सलता साधो दीन वत्सला, बरोबर आहे ना? ठीक आहे, भक्त सामान्य प्रापंचिक लोक आणि विशेष प्रेम या ठिकाणी महाराजांच्या अभंगात सांगतात ते म्हणजे भगवान परमात्म्याचं प्रेम। किती प्रेम आहे आणि कोणावर आहे? देवाचं प्रेम आपल्या भक्तांवरती आहे। महाराज याला काही पुरावा आहे का? हो, पुरावा लागतो ना, कारण पुरावा असला तरच पुरावा, नाही तर महाराज सुद्धा जमिनीत पुरावा असं म्हणतात। पुरावा याला काही शास्त्राचा आधार आहे, लिखित पुरावा आहे श्रीमद भगवद्गीतेमध्ये। योमत भक्त, मला भक्त आवडतात। किती आवडतात असं वर्णन आलेलं आहे श्रुतीमध्ये सुद्धा। मला भैया कीर्तन चल रहा है। विठ्ठल विठ्ठल पुरावा स्वतः भगवान परमात्मा सांगतात नच तथा। मला कोण आवडत नाही? महाराज असं सांगितलं देवाने की मला आत्मयोनी म्हणजे माझा स्वतःचा पोरगा सुद्धा आवडत नाही, तेवढे भक्त आवडतात। खरं सांगा पोरगा किती प्रेम आहे महाराज पोरावर? आपलंच माझं ते प्रत्येकाचं चालला का तो? मी जाऊ द्या बाबा, तरी झाला बाबा, ते त्याची इच्छा उभं राहायची आहे। हां, आणि सध्या उभं राहायचा टाईम आहे, तुम्ही त्याला बसवून राहिले, काय करेन तो? चालला तो सोडून आता मतदारसंघ दुसऱ्याकडे चालला। मला माझा मुलगाही आवडत नाही। भगवान परमात्म्याचा मुलगा वर्णन येतो की देवाच्या नाभी कमलामधून ब्रह्मदेवाची पोरगा आहे। हाच ब्रह्मदेव आपण कृष्ण लीलेचं वर्णन करत असताना असं ऐकलेलं आहे की ज्या वेळेला हा काला घेण्यासाठी आला ब्रह्मदेव,
तो हातपडी करत होता, पप्पा देणार रे ओय. हा, लोक लेकरासाठी काय काय नाही करत हो. दिवसाची, हाडाचे, रक्ताचं. काही लोक आम्हाला भेटता म्हातारपणी, महाराज मी त्याच्यासाठी काय नाही केलं. अरे मी तर मीटर घेतला नाही, आकोडा टाकू टाकू लाईन वापरली. त्यानं का म्हातारपणी आकड्यासारखा बाहेर टांगला. सांगतात लोक पश्चाताप व्यक्त करतात, मी त्याच्यासाठी काय नाही केलं, पण सांगतात मी केलं. म्हणजे करतात लोक, सगळीच मंडळी आपल्या लेकरासाठी करते. देव म्हणतो माझा स्वतःचा पोटचा मुलगा पुढे हात करतोय, मी त्याला काल्याचा प्रसाद दिला, आवडत नाही, बरोबर नाही? मग श्रीर मला माझी स्वतःची पत्नी सुद्धा तेवढी आवडत नाही. हे देवाचं विधान आहे, नाही आवडत. मला कोण आवडतो, तर मला नच शंकरा. भगवान भोलेनाथही तेवढे आवडत नाही जेवढे मला माझे भक्त आवडतात. किती आवडतात. नुसतं भक्ताचं चरित्र म्हणणारे लोक असतील तेही प्राणापर होते, आवडती मज निवृत्ती. जे भक्त चरित्र ते प्रशंसिती. भक्ताच्या चरित्राचं वर्णन करणारी मंडळी मला प्राणापेक्षा जास्त आवडते. हा, इतकं देवाचं प्रेम आपल्या भक्तांवरती आहे. अहो महाराज तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं का. हो मी पाहिलेलं आहे. का महाराज म्हणतात जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. याच्यासाठी पुरावा द्यायला महाराज म्हणतात की आता आपण इथून देवगावरून सरळ वृंदावनला जाऊ. त्या क्षेत्रामध्ये वाळवंटामध्ये भगवान परमात्म्याची लीला चालू आहे. तिथलं उदाहरण आज तुमच्या समोर तुकोबाराय देण्याचा प्रयत्न करतात की किती प्रेम आहे, किती प्रेम आहे देवाचं. आणि ते वर्णन करत असताना महाराजांनी असं या ठिकाणी ध्वनित केलं की तो जगाचा चालक मालक प्रतिपालक भगवान परमात्मा कोणाच्याही समोर कृष्णालाच बोलवलं ना. अजून एक विशेष सांगतो या अवताराच. बरं, मागे एक चित्रपट आला, त्याने पहिल्या झटक्यामध्ये जवळजवळ 1200 कोटी रुपये कमवले पैसे. आता भरपूर तसे रेकॉर्ड, पण एक रेकॉर्ड विशेष झालं. चित्रपटाचं नाव सांगता येईल का. एक नाव दक्षिणमधला आलेला चित्रपट होता. पिक्चर सांगायला नाही पाहिजे पण का सांगतो, माझा मुद्दा मला पूर्ण करायचा आहे. चित्रपटाचं नाव आहे बाहुबली 2 रिटर्न. महाराजजी या पूर्ण चित्रपटामध्ये एकच गाणं आहे आणि ते गाणं सुद्धा कृष्णाच्या मंदिरातच आहे. राजा मौली सारख्या दिग्दर्शकाला वाटलं की बाकीची मंदिरं भरपूर दाखवता आली असते पण हे कृष्णाचंच का दाखवायचं. कारण त्याला माहिती आहे जर आपल्याला सामान्य लोकांच्या हृदयाची नाड पकडायची असेल तर याचाच आधार घ्यावा लागेल. लगान नावाचा एक चित्रपट आला होता. आपल्या देशाच्या सगळ्या कन्यारत्नांनी काल इतिहास रचला की भारत देश महिला वर्ल्ड कपमध्ये विजेता ठरला. बरोबर आहे ना. हां, बेटी भी कम नाही होती दाखवून दिला आपल्या भारताच्या त्या शूरवीर सगळ्याच मुलींनी. कौतुक करण्यासारखं आहे. हां, तसं क्रिकेटची मॅच त्या चित्रपटाचा आधार होता. सगळे हवालदिल झाले, आपण हारलो, आता काहीच पर्याय नाही, एकदम टेन्शनमध्ये बसलेले आहे. एका मंदिरात दिवा पेटलेला आहे आणि एक गाणं वाजतं. पालनहारे निर्गुण हो न्यारे तुमरे बिन हमरा कोण नहीं उलझन सुलझाओ भगवन तुमरे बिन हमरा कोण नहीं. मंदिर कोणाचं. कृष्णाचं. अजून सांगतो इतकी आक्रमणं आपल्या भारत देशावर झाली. योगी दत्तनाथजींचं कीर्तन झालं ते सांगतात का आजही आक्रमण होत आहेत.
आपल्या गोरगरीब आदिवासी लोकांना धर्मांतरित केलं जातं. ख्रिश्चन धर्माची लोक पैसे देतात, वेगवेगळी प्रलोभनं देतात आणि आपल्या लोकांना अज्ञानामुळे पाठवण्याचा प्रयत्न करून त्यांना त्यांच्या धर्मात घेतलं जातं. विदेशातली येणारी ती लोक आपल्या अडाणी अज्ञानी गरीब लोकांचा फायदा घेतात, प्रयत्न करतात, पण तेवढं त्यांना अजूनही यश आलं नाही की पूर्ण देश त्यांच्याकडून धर्मांतरित झाला नाही. अरे तुम्ही आमचे अडाणी गरीब अशिक्षित लोक हाताशी धरले आणि त्यांना धर्मांतरित करायला लावतात. पण माझ्या कृष्णाचं चरित्राचं नवल सांगतो तुम्हाला की या चरित्राला एका बंगालच्या बाबानं डोक्यात घेतलं आणि तो विदेशात गेला आणि त्यानं कृष्ण भक्तीचा प्रचार केला. प्रचार करता करता त्याच्या प्रभावामध्ये तिथले वेल एज्युकेटेड गोल्ड मेडलिस्ट करोडपती अरबपती लोक शिकलेले सवरलेले सगळं आपल्या धर्माचा त्याग केला, गळ्यात कंठी घातली, नागपूर ते शिरपूर गंध लावतात आणि हातामध्ये श्रीमद भगवद्गीता ग्रंथ घेऊन प्रचार करतात, भजन करतात. हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. पंढरपूरला आपण चंद्रभागा मातेच्या पलीकडे पाहतो. इस्कॉनचं किती मोठं काम आहे. आज भारतभरातले पूर्ण जगात त्यांचं काम चालू आहे. त्या संस्थेचं नावच कृष्ण प्रेम राम भक्ती प्रसार संघ म्हणजे सांगण्याचं. तुम्ही आमचे अडाणी लोक काय पकडता, अरे हा बाबा एवढा विशेष आहे की तुमचे चांगले चांगले शिखीर लोक त्यांना पागल करून टाका. हे कृष्ण चरित्राचं विशेष आहे बरं का. म्हणून हे चरित्र किती दिवसाचा सप्ताह असला पण शेवट मात्र त्या चरित्राच्या गायनानेच होत असतो. आणि या चरित्रामधला एक विशेष भाग आहे की देव अवतार घेतात कशासाठी. कोणी मानत नाही कोणाला देव धर्माला देश धर्माला देश धर्म अन्याय जुलूम जबरदस्ती फार देवाला घ्यावं लाज अवतारजी. जवळच भोकर आहे नथ भाऊंचं. म्हणून मला आठवलं म्हणून पाठवलं. मी बरेच दिवस भोकरला होतो महाराज वाजवण्यासाठी 5-7 वर्ष. कशासाठी. धर्माच्या जब जब होय बसव माय चालली काय आजी झाली नाही राजी. येऊ द्या येईन परत. कम टू द पॉइंट. जब जब होय धर्म की हानि बाढ़ी असुर महाभिमानी तब तब प्रभु धरि विविध शरीरा हरहि कृपा निधि सजन तीरा. धर्माचे रक्षण करण्यासाठी देवाने अवतार घेतला. अवतार घेतल्यानंतर कंसाने काय केलं. कंस येण्याच्या आधीच देवाने मायबापाला सावध केलं. मला उचला नंदाच्या घराला मजून येई. तिथून माया आणली. गरगर फिरून आपटणार. तिने सांगितलं मला काय मारतो तुझं लागी वधी उपजला महज आधी. इकडे मात्र एक चमत्कार झाला. नंद बाबाच्या घरी नंद बाबाची बहीण सुनंदा सकाळी सकाळी खिडकीतून येऊन पाहते तर तिला सुंदर असं चित्र त्या बालकाचं त्यांनी दर्शन सुनंदा मातेने घेतलं आणि आवाज दिला बधाई हो असं म्हणता बरोबर नंद बाबा आले. गळ्यातला नवरत्नाचा हार. आनंदात भेट दिला आणि नंद उत्सव झाला. नंद घरानंद भयो रे जय कन्हैया लाल की बोलो. हाती दियो बडा दियो और दियो मालकी. नंद घरानंद भयो रे जय कन्हैया लाल की. देवराला हो आला देवराला आद गोराला देवराला हो आला आनंद झाला गाई गोपाळाला. आनंद झाला भारत मातेला.
सगळ्यांना आनंद झाला. फक्त एक सोडून कंस आला. त्याने लगेच मीटिंग बोलवली. मीटिंग मध्ये इमर्जन्सी सगळ्यांच्या समोर ठराव मांडला. मेरे भाई यार बहिनो असं बोलला नसेल तो त्या सगळ्यांना. तो राक्षसच होता तो. सगळ्यांना सांगितलं माझा शत्रू जन्माला आला. सगळे सगळे म्हणे जन्माला आला लेकरू असेल फक्त त्याचा आधार कार्ड घर नंबर दे आम्ही लगेच त्याला पेटी भांडे वाटून येतो. इकडे आले ना काहीचे बाकी असते वेटिंग चालू आहे. हा कंस म्हणे मुले मालूम असतं तर तुम्हाला का म्हणून बोलवलं असतं रे. बरोबर आहे ना. म्हणजे मालूम नाही मग असं जमणार नाही. एक बाई तयार झाली ती ती लेडीज फर्स्ट. महिलेला सन्मान तेव्हाही होता बरं का. लाडली बाई ना तुम्हीच काय समजता. लाडली बाई ना ती बी लाडली बाई नाच होती कंसाची. फक्त ना अरे भैया टेन्शन केलं नाही हो ना. जाते केलं ते स्तनामध्ये विष धारण केलं. आणि दीन दुर्बलाची मारीत बालके बरीच लेकरं मारत मारत. पण देवाने विचार केला अनेक जन्माचे माझे भक्त इथं अवतार घेऊन आलेले आहेत. हिने असं बाकीच्यांचा संहार केला तर मला संगाती कोण राहील म्हणून तिला बुद्धीचा दाता देवच आहे. नंद बाबाच्या घरी आली. आल्यानंतर प्रसंग माहिती आहे तुम्हाला. यशोदा मातेला सांगितलं. मला वैकलं नाही म्हणे नाही ताई कधी साखरपुड्यात नाही कधी लग्नात नाही वास्तुशांतीत नाही कुठेच आपली भेट नाही झाली. म्हणे तुले काय मालूम पाणी आला काय. कुठेच भेटलो नाही आपण. म्हणे काय करशील तुम्ही तू तेव्हा लहान होती. मग लग्न लवकर झालं. मला पार पाकिस्तानात दिलं. नवरा आतंकवादी असल्यामुळे मला येऊ दे ना. तिने असं बरेच कारण. उद्या तुझ्या स्टेटसला मी पाहिलं लेकराचा फोटो मला बरं वाटलं त्याने पाहायला आली. यशोदा माता म्हणे हे बोलून राहिली पण दाल में कुछ काला आहे. कुठे आहे लेकरू म्हणे आता त्याला झोपून घातलेला आहे. ठीक 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 असं म्हटले का आता झोपू घातलं. देवानं विचार केला भवनीचं गिराईक हुशार माणूस सोडत मी. देव रडायला लागले. झोट बोलती हो लगेच आली उचललं. देवाचं रडणं बंद. आणि जसं रडणं बंद झालं यशोदा माता म्हणे माय बाई तर लयच पॉवरफुल दिसते. लेकराचं रडणं बंद झालं. ताई थांबा आम्ही तुम्हाला काहीतरी थम्सअप पेप्सी कोका कोला चहा वगैरे काहीतरी आणते. यशोदा माता गेली आणि हिने कार्यक्रम सुरू केला. वर्णन आपण सर्वांना माहिती आहे. काय केलं तिने देवाला आपल्या स्तनाला लावलं. देवाने डोळे बंद केले. का बंद केले श्रीमद भागवतामध्ये आमची सगळी महाराज मंडळी कारणं सांगतात. त्याच्यातच कीर्तन होईना बरोबर आहे ना. देवाने डोळे बंद करून धावा केला. एक लोटा जल बंद पड गई नल. फार जमाना असा आहे महादेवाच्या मागे. आता तुमच्या या परिसरात आहे जवळच कथा झाली प्रदीप बाबाची. अशी क्रेज होती महाराज आमच्या गावात 4 महादेवाचे मंदिर आहे महाराज. अजून लोकांना 12 महादेव बसवले या 2 वर्षात. गर्दी होती. सोमवार आहे नाथचा पशुपती. इतकं ते व्रत केलंच पाहिजे. पुजवणी देव पाहिजे. सगळं चांगलं आहे पण लोकांचं कसं आहे महाराज इतकी सगळे लोक आता तुम्ही बी शिवपुराण केला असेल केलं. जेवढे भागवतकार होते तेवढे शिवपुराण कथाकार झाले. लगेच बदल काला येतच महिना मा मेरे भोले असं गाणं म्हटलं की मावलेला असा आनंद होऊन जातो आहे का नाही. आता पहा इतकी त्या भजनाची ताकद आहे. लोक बदलले. काही काही लोक आपण भजले नवीन सगळे. मला आनंद वाटला तरुण मंडळी आपण सांगा चाला ना कीर्तन आले चाला ना भजनाले पण काही काही म्हणतात जा तुम्हाला तोच नाद आहे. जे आपल्याला हसत काही काही असं म्हणता महाराज 1-1 किलोचे टाळ तुम्ही 1.5 किलोचे केले तुम्हाला देव भेटला का असे मी विचारणारे लोक पण जे आपल्याला हसत तेच गुपचूप तांब्या घेतला की चालले. मग आपल्याला हसू येत अरे हा कसं काय पाणी घेऊन चालला. महादेवावर पाणी इतकं पाणी महादेवावर टाकलं बाबा की या माता माऊल्याने महादेव प्रसन्न झाला. तुमचं अर्ध तिकीट झालं. खुश राहायला पाहिजे काही महादेव प्रसन्न झाला. पण काही काही मावल्या त्याच्या पुढच्या माय अर्धच आहे 70च्या वर फुकट आहे. 55 वर्षाची एक माय गेली आधार कार्ड वाल्याचं म्हणे माय 70चं करून दे. पैसे दिले आणि 70चं वय वाढवून घेतलं. महादेवानं दुसरी स्कीम पाठवली लाडली बाईना. तिच्यामध्ये 70 वाली को नाही राहिना. आणि अभी क्या कहना मी चुप राहील. बरोबर आहे का नाही. महादेव द्यायला तयार होता. बरं मावल्या इतकं महादेवावर पाणी इतकं पाणी. एक मावशी महाराज रात्री 1:30 वाजता म्हटलं मावशी महादेवाला जपत होती
हा नाही म्हणे महाराज दिवसा गर्दी राहते. म्हटलं ते पार्वती माता पत्र लिहिणार आहे प्रदीप बाबाले. पार्वती माता, अरे प्रदीप महाराज ये पानी डालना बंद कर दो. म्हणे क्यों महादेव को सर्दी हो जाएगी. बरोबर आहे ना. काही विचार तुम्हाला कसा विचार करता तू यथा देहे तथा. पण ते बी आता कमी होत चाललं. आता महादेवाची जागा तीन बाणके धारी. आता काही दिवसांनी आपल्याला खाटूश्याम बाबाची कथा करणे पडेल महाराज. जसं चालू आहे तसं आपल्या म्हणायला लावता लोक म्हणा महाराज ते गाणं. हा वारकरी संप्रदाय एकनिष्ठतेचा एकविधतेचा संप्रदाय एक धरेला चिंती. बरोबर आहे ना. ते महत्वाचं. गोपाल कृष्णाचं चरित्र श्याम का चरित्र आहे. हा देवानं पुतना मावशीला त्या ठिकाणी मोक्ष प्रदान केला. हा मुंच मुंच सोड म्हणजे मावशी मी एक तर कोणाला धरत नाही, धरलं तर सोडत नाही. उद्धार केला तिचा. तिच्या शरीराला असं म्हणतात तुकडे केले तिचे. मोठं आवाड हवे शरीर. सुगंध सुटला. का सुगंध सुटला? कारण स्पर्श परमतत्वाचा झाला म्हणून. देवाचा स्पर्श झाला की माणसाची वाऱ्या हाती माप साली सज्जनाची. त्याला युट्यूबचं चॅनल काढणं पडत, त्याला कार्ड छापणं पडत, त्याला बॉडीगार्ड घेऊन फिरणं पडत. सध्या असं बी आलं राजू महाराज काही काही महाराज लोक आपल्या बाजूला ते कमांडो घेऊन फिरतात. घेणं न देणं अडाण्याच्या खिशाले दोन दोन पेनं. ते कमांडो घेऊन कामूनच फिरता काही समजत नाही. हा आणि खरं सांगू का कमांडो वागवायची गरज कोणाली आहे? ज्यानं जीवनात काही चूक करेल असेल त्याला. हां या ठिकाणी आमच्या महाराजांनी हे कॅलेंडर छापलं. प्रातस्मरणीय गुरुवर्य नामदेव बाबा गवई शिरागडकर. हां असे महात्मे आपल्या परिसरात झाले की गुरुनामगुरु मामासाहेबांच्या कीर्तनात चाल कोणी म्हणेल तर नामदेव बाबा. हे वैभव होतं. पक्वाच कोण वाजवेन तर बळीराम बाबा कोडनावीकर. हे दोन रत्न झाले कोळी समाजामध्ये की ज्यांनी अजरामर केलं आपल्या कान्ह देशाचं नाव. हां असे महात्मे वैकुंठवासी प्रातस्मरणीय मोठे बाबा नतुसिंग बाबा हे रत्न मधुकर बाबा. हां कान्ह देशामध्ये ते सामर्थ्य असं आहे. पण सध्या मोठे बाबाचं नाव घेऊन काही काही हरिपाठ पाठ नाही ते बी दमने टाकून राहिले. माझं स्पष्ट मत आहे. थोडं रागाला चालेल महाराज पण काय ज्यांचा हरिपाठाशी काकड्याशी संबंध नाही ते लोक बी दमने टाकत. फक्त महात्म्याचं नाव घेऊन नाही चालत. आमच्या पांडुरंग बाबांना एकदम चांगला उपक्रम या ठिकाणी. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. बऱ्याच लोकांना आजही नामदेव बाबा माहिती नाही बरं का. मी भाग्यवान आहे बाबा त्या बाबतीत की आमचे पांडुरंग महाराजांचे वडील ज्या वेळेला शांत झाले मी कीर्तनाला आलो होतो. रविदास बाबा वरसाडेकरांचं कीर्तन होतं आणि नामदेव बाबा होते. त्यांच्यासोबत मला चाल म्हणायचा योग आला. मी कायम सांगतो की बाबांच्या सोबत मी माझ्या जीवनात एक चाल म्हटली हे माझं पुण्य होतं काहीतरी जन्माचं. बरोबर आहे ना. आता ऐसे कोणी होणे नाही. एकदम सिंपल लिव्हिंग हायर थिंकिंग असे महात्मे आपल्या परिसरात होऊन गेले. त्यांचं स्मरण पुढच्या पिढीला राहिलं पाहिजे म्हणून महाराजांनी सुंदर या ठिकाणी दिनदर्शिका कॅलेंडर छापलेला आहे. महाराजला नाही लागत छपाई वगैरे सगळं. मंदिराचं समाधी मंदिराचा कामाचा विषय आहे. फुल नाही फुलाची पाकडी आपल्या माध्यमातून या चांगल्या कामाला आपण करणार आहोत खर्च. हां चला देवाचं चरित्र सांगत असताना पुढे हळूहळू देव रांगायला लागले. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांग डाव्या गुडघ्याने. माझा पुत्र लेकरू डाव्या गुडघ्यानेच रांगतो पण सध्या तरी रांगू देत नाही. मी हात जोडून विनंती करेन माझ्या मातृवर्गाला की लेकरू जर रांगायला लागलं तर त्याला रांगू द्या. पण काही काही जास्ती शिकेल मावल्या बुवाले सांगता जळगावले जा आणि लेकरासाठी ते सायकल घेऊन या. कोणती वाकर ते लेकरू पुतल्यासारखं मध्ये फसवून देता. मी हात जोडून विनंती करतो. आपल्या वाडवडिलांना माहिती नव्हतं का पाटगाडी होती. हे वाकर म्हणजे ते लेकराचं नुकसान करतं बरं. हां जर त्याचं वजन जास्त असेल तर त्याचे पाय असे वाकून जातात किंवा जिथे दाब पडतो शरीराचा त्या ठिकाणी त्याला भविष्यात खूप अडचणी येऊ शकतात. म्हणून ते वाकरमध्ये लेकरू फसवू नका. त्याला रांगू द्या त्याच्या मनानं. अशी म्हण आहे पडे जडे मालवाडे म्हणत ना इकडे. ते पडलं पाहिजे ना. ते पडीन तेव्हा तर शिकीन त्याच्या पायावर. नाही तर ते पडलंच नाही डायरेक्ट पायाला लागलं तर मग ते डायरेक्ट गाडीत घुसून जातं कोणाच्या. बरोबर आहे ना. हां ते रांगलं पाहिजे. मग एक कथा चालू होती. एक माया अशी झाली म्हणे भाऊ तू सांगतो माया नातो मी तसाच रांगतो. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगतो
पण तसा गेला तसा गरम पंचायतच्या नाले इथं. ते रांगायला लागलं म्हणजे एका जणाची ड्युटी पाहिजे त्याच्यावर ध्यान ठेवायला. मी तर कुठे चाललं जाईन सांगता येत. हा लेकर रांगायला देव रांगता रांगता देवाची सुंदर लीला. देवाने बॉर्डर क्रॉस केली. घराचा उंबरठा ओलांडला. हा आपल्या नाभी भागावरती देव असे लटकलेले आहे, पाय वरती आहे, हात टेकण्याच्या सगळ्या देवांनी त्या ठिकाणी देवावरती पुष्पवृष्टी केली. पुष्पवृष्टी का केली? एक देवाचं विलक्षण स्वरूप त्या ठिकाणी दिसलं. बाहेर आले. देवाने दुसरी एक लीला केली. माती उचलली, माती तोंडात टाकली. मृत्तिका भक्षण लीला. देवाने माती का खाल्ली? त्याचं कारण आहे, देवाने पृथ्वीला वचन दिलं होतं. पृथ्वी गेली होती ना ब्रह्मदेवाच्या सोबत गाईचं रूप घेऊन. धर्माची हानी होते आहे. तुमचं काही ध्यानच नाही. तुम्ही आले गेले की चालले सप्त्यावर. माझ्या जीवाले माहिती मला काय हाल आहे. असं माऊली एखादी सांगते तसं तिने तक्रार केली होती. देव म्हणे काळजी करू नको, डोंट वरी, मैं आम्ही आलो. एक प्रकारे चुंबन घेतलं, मुखाला लावली. सांगितलं आता मी तुझा भार हलका करणार आहे. अजून माती देवाने तोंडात घातली. अनेक जन्माचे भक्त जन्माला आलेले आहेत. त्यांच्या पायाची धूळ प्रसाद म्हणून देवाने माती. गाईच्या चरणाला आलेले ते रजकण देवाने प्रसाद म्हणून खाल्ले. देवाने माती खाल्ली. काही गवळणी पळत पळत तेरे लाला ने ब्रज रज खाई, तेरे लाला ने ब्रज रज खाई. अरे सुनो यशोदा माई, अरे सुनो यशोदा माई, तेरे लाला ने ब्रज रज खाई, तेरे लाला ने ब्रज रज खाई. माती खाल्ली देवाने. सुंदर ती लीला. आईने सांगितलं बळराम दादा फोटो बोलतो, आळ घेतो माझ्यावर. आकरलो. भुवन येत्या पोटी 14 त्याची आई घाबरली. देवाने त्या ठिकाणी तीही लीला आपली सुंदर पार पडल्यानंतर त्या गोकुळातल्या अनेक गवळणी देवाच्या दर्शनाला यायच्या. कशासाठी? फक्त देवाला पाहण्यासाठी. आमचे गुरुवरे कायम सांगतात, पहा किती छान सुंदर ते ध्यान, पहा किती छान सुंदर ते ध्यान. यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान, यशोदेच्या मांडीवर. सुंदर त्याला पाहिली या वेद लावी. येऊन ना नाही त्याले. तो काही दम नाही टाकणार आता. त्याला भूक लागली अशी. पहा किती छान सुंदर ते ध्यान. सुंदर ध्यान आहे ते. लेकर बालक भगवान का रूप होत आहे. हा छोटो लेकरू देवाचं स्वरूप आहे बरं का. साक्षात गोपाल. हे गोपाल कृष्णाचं रूप पाहण्यासाठी सगळ्या गवळणी त्या ठिकाणी यायच्या. वर्णन केले. सजनी आज देखो नंदजी को लाल, गोपाल 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 गोपाल. आज देखो नंदजी को, आज देखो नंदजी को. त्या गवळणी देवाला पाहायला यायच्या. देवाच्या सुंदर सुंदर लीला त्या ठिकाणी सुरू झाल्या. लीलेमध्ये देवानं अनेक प्रकारच्या खोड्या करायला सुरुवात केली. का? देवाने सगळे आपले सवंगडी पाहिले आणि पाहता बरोबर त्यांना सांगितलं, का रे मी कसं आणि तुम्ही कसे. आता लेकर ते लेकर एकमेकाची चर्चा. बापरे स्पर्धा चालू झाली तर काय. तोंडाला सांग रे भाऊ. सिग्नल. हा बापरे देवगावचे लेकर की सुरात रडून राहिले. वा 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 मेरे जिगर के तुकडे मुकड्या मुकडे. चला आनंद आहे. मस्त आनंदच आहे. एखाद्या माऊलीने जसं जसं समजावा ते तेवढं जोरात करते दांगडो तसं चालू झालं. वा 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 आनंद आहे तो. त्यांचा आनंद आहे रडण्याचा. लेकराचा. लेकराले रडू तरी त्यांचा पोटभर. रडणं हसणं चालूच पाहिजे. कुठे होतो आपण? कीर्तनात देवाच्या सुंदर लीला. लेकरांना देऊ का रे मी कसा आणि तुम्ही कसे. ते सगळे म्हणायचे देवा काय सांगतो जाऊ दे आता.
आमच्या घरी मी दूध दुभतं सगळं काही आहे, पण सगळं दूध डेअरीला. सगळं दूध डेअरीला काहीच नाही. बरेच लोकांच्या घरचं दूध घरी बादली खंगाय आणि पैसे सांगाय असं चालू आहे. ज्याचा माल त्याचे हाल. आता मालावाल्याचे हालच शेतकरी वर्गाचे विचारायचे, बरोबर आहे ना. खूप वाईट परिस्थिती आहे पावसामुळे आलेली. देव म्हणलं तुमच्या हक्काचं तुम्हाला भेटलं पाहिजे, हे काही बरोबर नाही. मी तुम्हाला सगळ्यांना पोटभर खायला देतो असं म्हणता बरोबर ते दांगडू करत आगे बढो हम तुम्हारे साथ आहे. हे आपल्याला माहिती आहे असं चालतं ना ते जोरजोरात. ते गोंधळ करायला लागले तेव्हा देतो म्हणजे का मी माझ्या घरून देईन काय. ते म्हणे मग म्हणे मी सगळ्यांना इकडून तिकडून आणून इकडून योजना ही योजना ती योजना चोरून आणून देईन. कोणत्या पुढाऱ्यानं घरून दिलं तर मी देईन. देवान सांगलं बरोबर आहे ना. पुढाऱ्याला आपण काय म्हणतो, नेता. नेत्याची व्याख्या काय आहे, जेवढं नेता येईल आपल्या घरी नेता. म्हणून तर त्याला म्हणता नेता कोणाला काही नाही देता. हा भ्रम आहे आपला की अमुक न केलं, अरे काही नाही, हे आपल्या हक्काचं आपल्याला भेटलं पाहिजे. कोणी कोणाला देत नसतं. देवानं सांगून दिलं आहे ते लिहिलेतून, सावधान. सगळे गोंधळ करायला लागले. देव म्हणे ऐ चोरीचा मामला धीरे धीरे बॉम्बला, हळूहळू चला. अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या खोड्या भगवान परमात्म्याच्या करत 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 शेवटी यशोदा माता सुरुवातीला ऐकत नव्हती. वेगवेगळ्या गवळणी तक्रार घेऊन येतात. त्या तक्रारीचं वर्णन आपण काय माहिती. पहिली आली धावत याने बाय काय केली मात. आहे सुंदर वर्णन आहे. एक गवळण वर्णन करते. तेरा नंद किशोर उठ के बड़ी भोर घर आता उसे कह दो यशोदा माता. ती सांगते चांदनी रात ती तीसरा पहरा पति सोया था जी पास मेरा दाढ़ी छोटी की गाठ लाई उठा के खाट फिर जगाता उसे कह दो यशोदा माता. हमें उठते हुई खिंचातानी तुझे क्या क्या बताऊं नंद रानी. आई मन में शर्म पकड़े उसके चरण फिर छुड़ाता उसे कह दो यशोदा माता. या अनेक तक्रारी शेवटी यशोदा मातेला स्वतः घरामध्ये देवाची खोडी लक्षात आली. आता याला शाळेत टाकलं पाहिजे म्हणून देवाला लगेच ऑर्डर दिली. आता जाई राणा सवे घेऊन. देव एकटाने गेला. देवानं मोबाईल काढला, सगळे आपल्या ग्रुपले मेसेज सेंड केला. तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. रानात या तुम्ही सगळे कुठे या, रानामध्ये या. पण रानामध्ये गाई चारता चारता भगवान परमात्मा त्या गायींना व्यवस्थित त्यांचं चरण झालं पाहिजे यासाठी काय करायचे, एक लीला करायची. मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू हरी की मुरली बाजी रे यमुना की तीर बाजी यमुना की तीर. कालो कन्हैया काली कमलिया कालो ही जमुना किन्नी हरी की मुरली चारही चरणाचा धावता भावार्थ सांगितला. असाच अर्थ आहे, असा अजिबात म्हणणं नाही. आपली वेळ जवळजवळ निर्धारित वेळ संपण्याकडे आलेलीच आहे. बाबा सांगूनच आले आवरा आता झाली आता वेळ. आपल्याकडे हा परिसर जो आहे ना आपला
हा, इकडं घाईचं प्रमाण आहे. तुम्ही जर मराठवाड्यात गेले तर कार्याचं कीर्तन 10:30 वाजता सुरू होतं. आपल्याला सवय इकडची राहते आणि असं एकदा लवकर जाऊन बसलो बरं आम्ही काही नाश्ता फास्ता काहीच करेल नाही. ते न आले सुरू केलं ते मला येऊन खाना सांगत महाराज लंपर साध होत नाही तर लंग चालू ठेवा 2:30 वाजलो. मी पाणी पित जाऊन कीर्तन करत जाऊ चक्कर यायले बघा शेवटी. बरोबर आहे ना. तोच ना काय आपला. वा वा वा. मस्त हार आणला तुम्ही ना. तुमचा हार पाहून मी हार मानून घेतो आता. बरोबर आहे. बंद केलं चालेल त्याला.